वाणी पवित्रम यदि नाम घोषः. वाणीनं बोला, पण काय बोला? सत्य भाषण सदा करावे, खोटी भाषण बोलू नये. पूर्वजनर की जातीला बाळा, कोटी साक्ष देऊ नये. सगळ्यात महापातक होते आणि म्हणून सत्य भाषण बोला. एवढंच नव्हे, सत्य तू विठ्ठला. राम हा शब्द राष्ट्रीय एकात्मता सांगणार आहे. आणि या वर्षी खर तर आपण भाग्यवान आहोत. वर्षानुवर्षाची आपल्या सर्व वारकऱ्याची, सर्व हिंदू बांधवांची इच्छा परिपूर्ण केलं गेली. रामलल्लाचं मंदिर त्या ठिकाणी उभारण्यात आलं. राम हा शब्द राष्ट्रीय एकात्मता सांगणार आहे. राम किती वेळा म्हटलं जातं? राम एकदा म्हटलं जात नाही का? अहंकारी वाटतं. राम 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 जरा चेष्टा केल्यासारखं वाटतं. पण राम राम किती वेळा म्हणतात? पूर्वी एखादा माणूस जर भेटला किंवा कुणी पाहुणा भेटला किंवा कुणी मित्र भेटला तर त्याला काय म्हणायचे? राम 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 राम. का राम राम म्हणण्याचं कारण आहे, ज्याला बोलतो त्याच्यातही राम आहे आणि जो बोलतो त्याच्यातही माऊली ज्ञानोबा सांगता. सर्व गटीरामध्ये हा देखील शहर सहसरा राम देहादेही एक सूर्य प्रकाशक सहस्रश्मी. मानलं तर भगवान परमात्मा सर्व व्यापी आहे. विठ्ठल जळी स्थळी भरला, रीता ठाव नाही उरला. परम आदरणीय परमश्रद्धेय गुरुवर्य, काही महिन्यापूर्वी ज्यांचं देहावसान झालं ते बाबा महाराज सातारकर. ज्या वेळेला एका व्यक्तीनं त्यांना प्रश्न केला, म्हटले तुम्ही अर्धा तास रामकृष्णारी भजन करता, कदाचित हा कीर्तनकार लोकांचा टाइमपास असावा. काय म्हटले? तुम्ही अर्धा तास रामकृष्णारी भजन करता, हा कदाचित कीर्तनकार लोकांचा टाइमपास असावा. त्यावेळेला त्यांनी उत्तर फार गोड दिलं की हा जरी तुमच्या दृष्टिकोनातून तुमचा आमचा टाइमपास वाटत असेल, पण आमचा एकच विषय आहे, विषय तो त्यांचा झाला नारायण. जोपर्यंत राम माझ्या हृदयात विराजमान होत नाही तोपर्यंत रामाचं वर्णन माझ्या वाणीनं होऊ शकत नाही. देखीला डोळा बैसला म्हणी तोची वदनी. आणि म्हणून त्याच्यासाठी समर्पण असावं लागतं. कुठलीही गोष्ट साधनेशिवाय, समर्पणाशिवाय, निष्ठेशिवाय, आपुलकीशिवाय ती माणसाला प्राप्त होऊ शकत नाही. वाणीनं देवाचं नाम येणं म्हणजे एवढी सोपी. एक जण तुकोबाराकडे गेला आणि तुकोबारानं म्हटलं, तुकोबाराया माझा उद्धार झाला पाहिजे असं काहीतरी सांगा. तुकोबाराय म्हटले, रात्रंदिवस भजन करा, कामामध्ये काम कोणी माया राम राम. म्हटलं जरा अवघड आहे, जरा सोपं सांगा. अलीकडच्या काळात जरा लोकांना सोपं लागतं, लवकर प्राप्त होणार. आणि मग लवकर जर काही चमत्कार जास्त दिसले की लोक तिकडे पळतात. म्हणजे लवकर काहीतरी आम्हाला उद्धाराचं साधन सांगा. तुकोबाराय सहज त्याला म्हणतात, अरे तुझा ज्या वेळेला मृत्यू येईल त्या मृत्यूच्या 1 तास अगोदर बरोबर तू भजन करायचं. याला खूप आनंद झाला. म्हटलं वा, आयुष्यभर काय भजन करायची गरज आहे, काय टाळकुटीत फिरायची गरज आहे, 1 तास मृत्यूच्या अगोदर भजन करायचं ना, मग चला आपल्या कामाला लागा. हे पळतच सुटलं. पण समोरून एक फार बुद्धिवान वारकरी येत होता. त्यानं विचारलं, म्हणे का रे का पळत चाललास? हा म्हटलं माझा उद्धार होणार आहे. कधी? म्हटलं मरणाच्या 1 तास अगोदर भजन केलं की माझा उद्धार निश्चित आहे. पण तो समोरचा वारकरी फार हुशार. तो म्हटलं शांत उभा राहा, अगोदर मला एका प्रश्नाचं उत्तर दे, तू मरणार कधी आहेस? त्या वारकऱ्याने काय विचारलं प्रश्न याला? मृत्यूच्या 1 तास अगोदर तुला भजन करायचंय आणि जर भजन केलं तर तुझा उद्धार होणार आहे, पण
मला एका प्रश्नाचं उत्तर दे की तू मरणार कधी आहेस. हा म्हटला श्री ते तर विसरलोच मागायचं विचारायचं. पुन्हा तुकोबाराकडे आला. म्हटला तुकोबारा तुम्ही मला एक सांगितलं पण एक अधुरं ठेवलं. काय? मृत्यूच्या 1 तास अगोदर भजन कर हे तर सांगितलं पण मी मरणार कधी हे सांगितलं नाही. तुकोबाराय म्हटले मलाच माझं मरण माहित नाही तर तुला कुठं सांगू. म्हणून माणसं स्वार्थासाठी काय करते सांगता येत नाहीये. हित ते करावे देवाचे चिंतन करून या मन शुद्ध व्हावे. सर्वस्व कर के अर्पण गिरिराज की शरण में विश्वास अटल रखना गिरिराज की शरण में निर्मल हृदय रहेगा निर्मल हृदय रहेगा गिरिराज की शरण में बस एक बार आओ गिरिराज की बस एक बार आओ गिरिराज की शरण गिरिराज की शरण में गिरिराज की शरण में गिरिराज की शरण में घनश्याम की शरण में बस एक बार आओ गिरिराज की शरण में बस एक बार आओ गिरिराज की शरण में बस एक बार आओ समर्पण असावं लागतं. सर्वस्व करके अर्पण गिरिराज की शरण में विश्वास अटल रखना गिरिराज की शरण में निर्मल हृदय रहेगा गिरिराज की शरण में. प्रश्न असा आहे बाबा, तुम्ही तर म्हणता शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. इथे हिरण्यकश्यपू राक्षस आहे. हिरण्यकश्यपू राक्षस आहे आणि कयादू माता सात्विक आहे आणि मुलगा भक्त प्रल्हाद जन्माला येतो. कधी कधी तुम्ही पहा काही लोक बळजबरीने कीर्तनाला येतात. बायकोला न्यावं लागतं म्हणून कीर्तनाला यावं लागतं. दोघ जण कीर्तनाला निघाले आणि निघाले पण रस्त्यानं गाडी पंक्चर झाली. हे गाडी पाशी थांबलं. ही तिथंच उभी होती. तेवढ्यात आमची गाडी आल्यानंतर म्हटलं काय झालं? काय नाही म्हणे ताई गाडी पंक्चर झाली. म्हटलं चला तुम्ही तरी माझ्या संगतीला. नाही म्हटलं मी नाही येणार. म्हटलं का?
म्हणे माझ्या सोबतीला निदान हे येतं तरी कीर्तनाला, नाही ते कीर्तन म्हणजे काय याला कधीच माहित नाही. ऐका, समर्पण असावं लागतं, त्याच्यासाठी त्याग असावा लागतो. आणि तो त्याग कयादू मातेचा होता. सुशिलो मातृपुण्येनं 75% मुलाला घडवते ती आई माई, नाही का. सुशिलो मातृपुण्येनं कयादू मातेनं एवढी तपस्या करावी की ज्या वेळेला हिरण्यकशिपू सारखा पती, आणि एक सांगू, पत्नी बिघडली, पती जर बिघडला तर त्याला ठिकाणावर आणायचं काम पत्नी करू शकते, पण पत्नी बिघडली तर तिला कोणीच ठारावर आणू शकत नाही, कोणीच आणू शकत नाही. आणि म्हणून बाहेर दिशेला काही तपश्चर्याला हिरण्यकशिपू निघाला. गावाच्या बाहेर आल्यावर एका दगडावर त्यानं नाव वाचलं, नारायण. नारायण हे नाव वाचलं, अपशकुन झालं. काही लोक अपशकुन म्हणतात चांगल्या गोष्टीला सुद्धा, अपशकुन झालं. काही लोक मांजर जर आडवी गेली ना तर लोक म्हणतात आता काम चांगलं होणार नाही, का मांजर आडवी गेली. पण एक सांगू का, मांजरीपेक्षा सगळ्यात अपशकुनी कोण आहे? मांजरीपेक्षा माणूस अपशकुनी आहे. तुम्ही चांगल्या कामाला निघा, आणि चांगल्या कामाला निघाल्यानंतर जर कदाचित तुम्हाला एखाद्याने हटकलं, मित्राने किंवा घरातल्याने, कुठं चाललास एवढं जरी म्हटलं तर त्या दिवसाचं काम त्या दिवशी अजिबात करायचं नाही, कारण ते होणार नाही. कोणाचा अपशकुन लागला? माणसाचा. म्हणजे कधी कधी मांजरीला आपण अपशकुनी म्हणतो, पण मांजरीपेक्षा माणूस सर्वात मोठा अपशकुनी आहे. यानं नारायण नावाचा अपशकुन मानला. पुन्हा परत रिटर्न आला. कयादूने विचारलं, स्वामी तुम्ही गेला तर मागच्या पावलीत आलात का बरं? तुम्ही तर 10 दिवस येणार नव्हता. कयादू मातेला हिरण्यकशिपू सांगू लागला, ग गावाच्या बाहेर गेलो, आणि गावाच्या बाहेर गेल्यानंतर एका दगडावर मी नाव वाचलं, नारायण. अपशकुन झाला म्हणून आलो. कयादू होते ते, मी सांगून गेले. पत्नी तिला म्हणतात, तिनं जर ठरवलं आपल्या नवऱ्याला आयुष्यातून उठवायचं तर तेही ती करू शकते, आणि पत्नी तिला म्हणतात, तिनं जर ठरवलं आपल्या नवऱ्याच्या खांद्याला खांदा देऊन काम करायचं तर तेही ती करू शकते. कयादू मातेनं हिरण्यकशिपूला विचारलं, स्वामी काय नाव वाचलं तुम्ही त्या दगडावरचं? नारायण नाव वाचलं. अरे जेवण वाढताना सुद्धा कयादू माता म्हणताय, स्वामी तुम्ही 10 दिवस जाणार होता, उगाच आलात का? आलात मला आठवत नाही, सांगा ना. नारायण नाव वाचलं. असं कितीतरी वेळेला नारायण या नामाचा जप कयादू मातेनं हिरण्यकशिपूच्या वाणीतून वदवून घेतला, आणि त्या कुळामध्ये भक्त प्रल्हादासारखा सुपुत्र जन्माला आला. म्हणून तुकोबाराय म्हणतात, मुखी अमृताची वाणी, देह देवाची कारणी बर. तुकोबाया तुम्ही म्हणता वाणी पवित्र मेदी नाम घोषा, पण वाणीनं पवित्र देवाचं नाम घेतल्यानंतर त्याचा फायदा अजून काही होईल का? तुकोबाराय 3ऱ्या चरणामध्ये सांगतात.